रेल्वेचा प्रवास, रात्रीची वेळ आणि अचानक एका गर्भवती महिलेच्या वेदनांनी डब्यात घबराट पसरली. सोलापूर मुंबई धावणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये घडलेला हा प्रसंग केवळ वैद्यकीय नव्हे तर माणुसकीचा जिवंत दाखला ठरला. मध्य रेल्वेवरील ही घटना सोलापूर जिल्ह्यातील सोरेगाव येथील गर्भवती महिला दीक्षा बनसोडे या ठाणे येथे येण्यासाठी सोलापूरहून निघाल्या होत्या. पुणे नंतर कर्जत स्थानक सोडल्यानंतर अचानक त्या महिलेला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. परिस्थिती गंभीर होत चालली होती. घाबरलेल्या प्रवाशांमध्ये एकच प्रश्न होता, आता काय? या डब्यात प्रवास करणारे साईन येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत बोडगे यांनी क्षणाचाही विलंब न करता पुढाकार घेतला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी रेल्वे हेल्पलाईनशी संपर्क साधला. नेरळ स्थानकात कर्तव्यावर असलेले रणजित कुमार शर्मा यांनीही प्रसंगाचे गांभीर्य ओळखत तात्काळ समन्वय साधला. पण महिलेला वेदना इतक्या वाढल्या की स्थानकावर उतरणे अशक्यच नव्हते. दरम्यान ट्रेन कर्जत आणि नेरळ रेल्वे स्थानक दरम्यान असतानाच क्षणभरही न डगमगता येथेच प्रसूती करावी लागेल असा धाडसी निर्णय डॉक्टरांनी घेतला. रेल्वेच्या त्या चालत्या डब्यात मर्यादित साधनांमध्ये प्रचंड ताणतणावात एक गोंडस कन्यारत्न जन्माला आले. डब्यात क्षणातच शांतता पसरली आणि मग ऐकू आला नवजात बाळाचा रडण्याचा आवाज, जो प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. प्रसूतीनंतर आई व बाळ दोघांनाही नेरळ स्थानकात उतरून नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले. दोघेही सुखरूप असल्याची माहिती मिळताच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. या संपूर्ण प्रसंगात डॉक्टरांची तत्परता, धैर्य आणि माणुसकी खऱ्या अर्थाने देव ठरली. रेल्वे प्रशासन, स्टेशन मास्तर आणि डॉक्टर यांच्यातील समन्वयामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान प्रसूती झालेल्या महिलेचे व बाळाचे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 2 दिवस येथील महिला डॉक्टर संगीता मेढी यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. यानंतर महिलेला व बाळाला त्यांच्या कुटुंबासोबत ठाणे येथे पाठवण्यात आले. चालत्या एक्सप्रेसमधील हा प्रसंग आजही सिद्ध करतोय, पांढरा कोट घातलेले डॉक्टर हेच खरे देवदूत.